मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं ही बातमी आहे राज्यातल्या 5 जिल्ह्यांमधल्या 5 जिल्हा परिषदा आणि तिथल्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भातली। आणि या निवडणुका आज निवडणूक आयोगाने घोषित केल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर। पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या व्यतिरिक्त होणार आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला विरोध केलेला होता, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर आज 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाण्याची घोषणा करण्यात आली। यात नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे। अकोला वाशिमची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून 5 ऑक्टोबरला इथं मतदान होणार आहे आणि 6 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असल्याचं आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणुका जाहीर केल्यात। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून सर्व पक्षांची भूमिका ठरली असून ओबीसींना जागा देणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हे झालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला आहे। खरं तर यापूर्वी कोरोनामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या। या आत्ताच्या डिक्लेअर झालेल्या निवडणुका 5 जिल्ह्यापुरती आहेत, ज्या जिल्ह्यामधील ओबीसीचं आरक्षण याला पोटनिवडणुका ज्या म्हणतात त्या पोटनिवडणुका आहेत। आता या संदर्भात उद्या मी मुंबईला आहे, मुख्यमंत्री महोदयाबरोबर या संदर्भात चर्चा होणार आहे। आम्ही सर्व पक्षाची बैठकसुद्धा बोलवावी अशी विनंतीसुद्धा केलेली आहे। मी सकाळी बोलतानाही म्हणालो होतो, या निवडणुका जरी पोटनिवडणुका लागल्या तरी या ठिकाणी सर्व पक्षांनी ती भूमिका स्वीकारली आहे की ओबीसीचा 30% 33% उमेदवार हे ओबीसीचे उभे करायची त्यांची सगळ्यांची भूमिका ठरलेली आहे। या सगळ्या निर्णयावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। सन्माननीय उद्धवजी ठाकरे समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी चव्हाण आणि अजितदादा हे स्वतः जेव्हा पंतप्रधानांकडे गेले होते आणि त्यांना सांगितलं की इंद्रसाहानी निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जी 50%ची मर्यादा लावलेली आहे ती मर्यादा आपण काढली पाहिजे, तरच आपल्याला सगळ्यांना आरक्षण देता येईल। पण ती घटनादुरुस्ती केली नाही, राज्यांना अधिकार देण्याची घटनादुरुस्ती केली आणि पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की भाजप हे बहुजन विरोधी आहे। भाजपला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो की झारीतले शुक्राचार्य कोण? चुकीचा सल्ला देणारे ॲडव्होकेट जनरल किंवा मग त्यांचं न ऐकता भाजपचे सर्व नेते हे सामाजिक सलोखा बिघडवून एक समाज दुसऱ्या समाजावर उभं करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न, याचा तपास जो आहे तो नक्की झाला पाहिजे। काँग्रेसने भाजपवर टीका केली। भाजपचे नेते सुद्धा मग मागे कसे राहतील? चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा जाणून घेऊया। आम्ही सर्व ओबीसी उमेदवार देणार आहोत, पण या सरकारने माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी जे जाहीर केलं होतं की बिना ओबीसी आरक्षणाने निवडणुका होणार नाही, होऊ देणार नाही, पण निवडणुका लागल्या। या सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली, या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आणि म्हणून या संपूर्ण 144 पंचायत समिती 85 जिल्हा परिषदामध्ये ओबीसी समाज या सरकारला जागा दाखवेल। या सरकारने जे ओबीसी आरक्षण घालवलं या सरकारच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान करतील आणि ओबीसी जनता यांना याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।